नमस्कार, स्टुडंट अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण एक बुलेट ट्रेनचा प्रॉब्लेम पाहू. म्हणजे काय, पहिल्यांदा प्रॉब्लेम समजून घ्या. पहा, बुलेट ट्रेन ऍक्सेलरेट्स ऍट द रेट ऑफ 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेट करते म्हणजे काय, एका सेकंदामध्ये 100 मीटर पर सेकंद बुलेट ट्रेनची वेलोसिटी वाढायली. म्हणजेच बुलेट ट्रेनच्या ऍक्सेलरेशनचा रेट काय, ऍक्सेलरेट किती रेट न व्हायली, 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सेलरेशनचा युनिट असते. फॉर 20 सेकंद, किती सेकंदासाठी बुलेट ट्रेन ऍक्सेलरेट व्हायली, 20 सेकंद साठी. Find the final speed of train if the initial speed is 1000 मीटर पर सेकंद. म्हणजे बुलेट ट्रेनची इनिशियल स्पीड किती आहे, 1000 मीटर पर सेकंद आहे. आणि बुलेट ट्रेनला ऍक्सेलरेट करायला आपण 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर ना, तर 20 सेकंदानंतर बुलेट ट्रेनची फायनल स्पीड काय राहणार आहे ते पाहायचं आहे. ते एकदम सोपा क्वेश्चन आहे. ही बुलेट ट्रेन आहे समजा. पहा, ऍक्सेलरेशन किती दिलं आपल्याला, गिवन डाटा लिहायला 100 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. टाइम किती दिलाय, 20 सेकंद. आणि बुलेट ट्रेनची इनिशियल स्पीड किती आहे, 1000 मीटर पर सेकंद. तर आपल्याला फायनल स्पीड काढायची आहे v. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, वी नो दॅट ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला v मायनस u अपॉन t. a म्हणजे ऍक्सेलरेशन असते, v म्हणजे फायनल वेलोसिटी, u म्हणजे इनिशियल वेलोसिटी आणि t म्हणजे टाइम. ऍक्सेलरेशन किती आहे, 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. वेलोसिटी काढायची आहे फायनल, मायनस इनिशियल वेलोसिटी किती आहे 1000, टाइम किती आहे 20. हे भागाकारातलं 20 इकडे गुणाकारात आलं, 100 इंटू 20 इज इक्वल टू v मायनस 1000. मग 100 इंटू 20 2000 आलं, v मायनस 1000 ला जशाला तसं मायनस 1000 इकडे येऊन प्लस झालं, तर 2000 प्लस 1000 म्हणजे 3000 मीटर पर सेकंद. v म्हणजे 20 सेकंदानंतर बुलेट ट्रेनची स्पीड होणार आहे 3000 मीटर पर सेकंद. धन्यवाद.